आज या ठिकाणी जी छापा पडलेला आहे त्या गोष्टीचा आम्ही सगळेच फलटणकर, सातारकर, पूर्ण महाराष्ट्राची जनता जाहीर निषेध करतोय। राजकीय दृष्ट्या स्वतःची पोळी भाजण्यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती जो छापा पडलेला आहे ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे। आपण थोडंसं बघायला गेलो तर महाराणी सईबाई यांचं माहेर घर असणारं, त्याचबरोबर श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचं वारस असणारं असं हे घराणं आहे। आणि श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी संस्थान विलीन झाल्यानंतर स्वतःचा तिजोरी सरकारच्या स्वाधीन केलं असं मोठं घराणं असणाऱ्या या घराण्यावरती राजकीय हेतू ठेवून आज जो छापा पडलेला आहे त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। या घराण्याने सतत आयुष्यातले जवळजवळ 30 ते 35 वर्ष फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये राजकारण करता करता समाजकारणाचाही भक्कम पाया रोवलेला आहे। तालुक्याचा विकास अतिशय मोठ्या प्रमाणात केलेला आहे। तालुक्यातल्या जनतेला शिक्षण, रोजगार, जलक्रांतीचं काम या घराण्यांनी केलेलं आहे। आणि अशा ह्या प्रतिष्ठित घराण्यावरती जे काही स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आणि राजकीय पुढचं स्वतःचं ध्येय साधण्यासाठी जो काही छापा टाकलेला आहे याच्यातून आम्हाला माहिती आहे की काहीही निष्पन्न होणार नाही। आजपर्यंत ह्या घराण्याचा इतिहास फक्त देणं हे घराण्याला माहिती आहे, कधीही कोणाचं काहीही लुबाडून घेतलेलं नाही। त्यामुळे या छाप्यामध्ये काहीही निष्पन्न होणार नाही असं, आणि सही सलामत बाबा असतील सर्वजण याच्यातून बाहेर पडतील, त्यांना क्लीन चिट मिळेल हा आमचा विश्वास आहे आणि ह्या घराण्याचा तो इतिहास आहे। आणि जाता जाता एवढंच सांगेल की सगळ्या महाराष्ट्राच्या आणि राजघराण्याच्या वतीने राजघराण्यावरती जो हे कलंक लावण्याचं काम ह्या राजकीय दृष्ट्या केलेलं आहे, या राजकीय हेतूचा आम्ही जाहीर निषेध करतो।